या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्यातील युवकांचं ताईत असणारे सूरज भाऊ आपल्या या ठिकाणी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याकरता या रास्ता रोको करण्याकरता या ठिकाणी आले आहेत। दादा, नेमकी आपली काय मागणी आहे? नमस्ते सर्वांना, जय शिवराय। गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जो प्रश्न ऐरणीवर आला आणि आपण पाहतोय की सध्या शेतकरी प्रचंड संकटात आहे, प्रचंड अडचणीत आहे आणि अशा पद्धतीत या ठिकाणी शेतकऱ्याचं जीवनमान सुरू आहे। जो शेतकरी पूर्णपणे ज्या शेतीवर अवलंबून आहे आणि आज तोच जर कॉलॅप्स झाला असेल, त्याचं जीवनमान जर उद्ध्वस्त झालं असेल तर सरकारने याचा गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे होता। जसं सरकार मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांचे मोठ्या जे उद्योगपती आहे त्यांचा जसं विचार करतं तसं सामान्यांचा विचार करायला नको का? आज खरं तर एक तरुण म्हणून आम्ही अस्वस्थ आहोत, शेतकरी अस्वस्थ आहेत, तरुण अस्वस्थ आहेत, महिला भगिनी अस्वस्थ आहेत। काल अनेक मला वाटतं 1.25 कोटी महिलांची नावं त्या ठिकाणी कट केली, म्हणजे कोण समाधानी? आणि अशा परिस्थितीत आदरणीय पंतप्रधान साहेब जर चॉकलेट वाटपाचा जर कार्यक्रम घेत असेल, हे अस्वस्थ करणारी घटना आहे। आता जर सगळा देश जर समाधानी असता तर साहेब हे चॉकलेट वाटप करायला पण काही हरकत नाही, परंतु आज अस्वस्थ सगळे जीवनमान अस्वस्थ झाले आणि अशा पद्धतीत जर तुम्ही चॉकलेट वाटपात जर कार्यक्रम करताय तर आमच्या तरुणांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे। आज शेतकऱ्यांना नाशिकमध्ये जी आर आला 15 रुपये 80 पैशांनी, तिथल्या शेतकऱ्यांनी लढा दिला। मग जुन्नर तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, खेड तालुका असेल, हे का पाकिस्तानमधले का? अहो आपलेच आहे ना। आणि इथले पण शेतकरी एवढे कष्ट करून त्या ठिकाणी जीवनमान जगतात आणि अशा पद्धतीने सरकार जर अन्याय करत असेल, नाशिकला एक भाव इकडे एक भाव, हे खरं तर मान्य होणार नाही। आज सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव देऊन त्यांना अनुदान पण दिलं पाहिजे, कारण अनेक शेतकऱ्यांचा कांदा व्यापाऱ्यांकडे गेलेला आहे। या ठिकाणी सरकारने हा गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे। शेतकरी जगला, आमचा बळीराजा टिकला तर सगळं टिकल। आमची मायमाऊली म्हणायची इडापिडा जाऊ दे, बळीचं राज्य होते, परंतु हे सरकार बळी घेणारं सरकार ठरले असं वाटतंय। या ठिकाणी शेतकऱ्याला आपण कुठेतरी राजा म्हणतो, परंतु त्याच राजाला जर असं रास्ता रोको करायला लागत असेल तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? तेच सांगितलं की आपला जो बळीराजा आहे, मायमाऊली ज्यावेळेस आपल्याला ओवळते इडापिडा जाऊ दे, बळीचं राज्य होते, हा जो बळीराजा आहे हा संकटात आहे। आणि आता आपण पाहतो की गुन्हेगारी पार्श्वभूमी अनेक त्या ठिकाणी खून दरोडे व्हायला लागलेत, म्हणजे बळींचं राज्य झाले। बळीराजा या ठिकाणी संकटात आले आणि बळींचं राज्य झाले। गृहमंत्री साहेब जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी या गोष्टीकडे पण लक्ष दिलं पाहिजे। तुम्ही तरुण आहात, मगाशी एक तरुण सहकारी नगर जिल्ह्यातला आंदोलन करण्याकरता या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांनी कॉक्रोचचा एक मास्क लावून या ठिकाणी आला होता, परंतु पोलीस बांधवांनी काहीतरी त्याच्याकडून तो हिसकावून घेतला आणि त्याला अशा पद्धतीने तुम्ही निषेध करू शकत नाही असं सांगितलं, त्याबद्दल काय सांगाल? नाही, खरं तर हे चुकीचं आहे। कॉक्रोच पार्टी जी खरं तर हा उद्रेक निर्माण झाले देशामध्ये, मी म्हणत नाही ती कुठली राजकीय त्या ठिकाणी पार्टी होऊ शकते किंवा काय, तो त्यांचाच खरं तर त्या जे दिपके आहे त्यांचा तो भाग आहे, परंतु कॉक्रोचच्या माध्यमातून जे फॉलोअर जोडले गेलेत याचा अर्थ भारताच्या तरुणांमध्ये असंतोष आहे, त्याचा तो उद्रेक म्हणून आपण पाहायला मिळाला आणि अनेक जण त्या कॉक्रोच पार्टीला जोडले गेलेले पाहिले। जे तरुण आहेत बरेचसे आपल्याला बेरोजगार या ठिकाणी पाहायला मिळतात, परंतु जर शेती मालाला जर बाजार भावत नसेल तर ते तरुण कुठे शेती करतील का? साहेब आमचं म्हणणं एकच आहे, बळीराजा टिकला तर सगळं टिकल आणि आज जर तोच जर संकटात असेल तर कसं काय जगायचं? आज मला सांगा, बळीराजाने जर पिकवायचं बंद केलं ना, खाणाऱ्यांचं मुश्किल होईल। आज खाणाऱ्यांपेक्षा पिकवणाऱ्यांचा जास्त विचार केला पाहिजे आणि आम्ही त्या मताचे आहोत। म्हणून या ठिकाणी जे आंदोलन होईल शेतकऱ्यांच्या बाबत त्या ठिकाणी आमची भूमिका ठाम आहे। शिवजन्मभूमीचा एक मावळा म्हणून, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा म्हणून आम्ही या शेतकऱ्याच्या आंदोलनाला, कुठले आंदोलन असू द्या, कांदा उत्पादक शेतकऱ्याचं असू द्या, बिबट्याचं आंदोलन पण मागच्या वेळेस आम्ही या ठिकाणी होतो, त्याच्यामुळे आमच्या शिवजन्मभूमीच्या वतीने सगळ्या शेतकरी बांधवांच्या वतीने, शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन आमचा जाहीर पाठिंबा आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली।